निशाने तिचे सर्व कपडे ट्रॉली बॅगमध्ये ठेवले आणि शाळा कॉलेजच्या गुणपत्रिका तसेच सर्व स्पर्धांचे प्रमाणपत्र एका दुसऱ्या बॅगमध्ये ठेवले. बॅग बंद करण्यापूर्वी तिने 6 वर्षापूर्वी गौरवसोबत लग्न करून त्याच्यासोबत प्रत्येक क्षण घालवलेल्या संपूर्ण खोलीवर एक नजर टाकली. गौरवसोबतच्या तिच्या सुखी भविष्याबद्दल तिने पाहिलेली असंख्य स्वप्ने. असो, आता या गोष्टीचा काय फायदा? तिचा उद्याचा येणारा दिवस तिच्या आजच्या दिवसावर परिणाम करत आहे. तिने ट्रॉली बॅग लॉक केली. हँडबॅगमध्ये सर्व आवश्यक वस्तू ठेवल्या. तिकीट, आय कार्ड आणि अपॉइंटमेंट लेटर तपासले आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पैशासोबत काही फोटो पण बॅगमध्ये ठेवले. ट्रॉली बॅग घेऊन ती खोलीबाहेर जाऊ लागली तेव्हा तिची नणंद विभाने गंमत केली. काय वहिनी, परत यायचा बेत आहे की नाही? विभा, तूच विचार कर. नेहमी गप्प बसलेल्या वहिनीचे असे उत्तर ऐकून विभा थक्क झाली. चहा घेत असताना सासूबाईंनी सुनेच्या हातातील पिशवी पाहिली आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं. निशा दारात पोहोचताच गौरव पण ड्रॉइंग रूममधून बाहेर आला आणि त्याने निशाला विचारलं, निशा कुठे जात आहेस तू? निशा म्हणाली, गौरव, मला नोकरी मिळाली आहे आणि मी आता नोकरीच्या गावी जात आहे. तेव्हा निशाची सासू हसत म्हणाली, तुला कोण नोकरी देईल? विभानेही आईची सहमती दर्शवली आणि म्हणाली, झाडू आणि भांडी धुणे याशिवाय तुला दुसरे काय माहीत आहे? हे ऐकून निशा स्तब्ध झाली. रागावर नियंत्रण ठेवत ती म्हणाली, मी या घरात आल्यापासून तुम्ही सर्वांनी आपापल्या पद्धतीने माझा अपमान केला आहे. पण जाण्यापूर्वी मी तुम्हाला आरसा नक्कीच दाखवेन. सर्वप्रथम तुम्ही, मिस विभा, मी तुम्हाला कळवते की मी इंग्रजी माध्यमातून BA केलं आहे आणि तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तरीही मी तुझी सेवा करत राहिले. मी एकटीच तुमची मित्रमैत्रिणींना चहा नाश्ता देत राहिले आणि तुम्ही पाय पसरून राणीसारखे आराम करत होता. तू स्वतः तर काही केलं नाहीस. माझ्या कामात दोष शोधून तू नेहमीच माझा अपमान करत राहिलीस. तू माझा अपमान करत राहिली आणि त्याचा तुला आनंद वाटत राहिला. मी तुला माझी धाकटी बहीण मानलं आणि तू मला घरातील मोलकरीण समजलं. तुझ्या वाढदिवसाच्या वेळी तुझ्या मैत्रिणींना माझी स्तुती करायची होती तेव्हा तू त्यांना म्हणालीस, त्यांच्याकडे थोडी पण बुद्धी नाही. मला कळत नाही की माझ्या दादाने ही कुत्री कुठून आणली आहे. तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेलं विष त्या दिवशी तू बाहेर काढून माझे डोळे उघडलेस. आणि ती पुढे म्हणाली, सासूबाई, तुम्हाला माझ्या आईने लग्नाच्या अगोदर सांगितले होते की निशा जशी आहे तशीच राहील. पण तुम्ही मला डोक्यावर पदर घेण्याचं बंधन लावून माझे स्वातंत्र्य हिरावून तुम्ही मला आयुष्यभर गुलाम बनवलं. सुरुवातीला तुम्ही मला सांगितले होते, या घरात आता आपण दोघी सासू आणि सून मिळून घरातील कामं करूया. असे सांगून तुम्ही मोलकरणीला काढले. पण एके दिवशी पाय दुखण्याचे कारण सांगून तुम्ही बेडवर बसलात आणि तेव्हापासून आजपर्यंत कधी खाण्यात तर कधी साफसफाईत तुम्ही दोष शोधत राहता. ही आता तुमची सवयच झाली होती. निशाला कधी घरातून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. कधी ती बाहेर हॉलमध्ये TV पाहायला बसायची तेव्हा तुम्ही तिला तुमच्यासाठी तर कधी तुमच्या मुलासाठी चहा बनवून आणायला सांगत होतात. मी तुम्हाला नेहमीच आईचा दर्जा दिला होता. एके दिवशी शेजारच्या वर्मा काकूंनी माझे कौतुक केले आणि त्या म्हणाल्या, मिसेस जोशी, तुम्हाला खूप चांगली सून मिळाली आहे. तेव्हा तुम्ही काय उत्तर दिले आठवतं का तुम्हाला? तुम्ही म्हणाल्या होत्या, मी 3ऱ्या डिव्हिजनमध्ये 10वी उत्तीर्ण करून या घरात आले आहे. मी तेव्हा BA केलं आणि घरातील कामं शिकले. त्यावेळी मी हताश झाले होते. माझी ओळख आणि माझे अस्तित्व नष्ट करण्यात तुम्ही कोणतीही कसर सोडली नाही. मला हवे असते तर मी त्यावेळी तोंड उघडू शकले असते. पण माझ्या मूल्यांनी माझे तोंड बंद केले होते. पण त्या दिवशी झालेल्या अपमानातून मी धडा शिकले. आता निशाने गौरवकडे पाहिलं, जो तिचा नवरा आहे. असं समजून तो मंद हसत होता. माझी प्रत्येक चूक माफ करणे हे त्याचे कर्तव्य आहे. निशा म्हणाली, गौरव, मनातून हस, कारण आता तुला पुन्हा हसू येणार नाही. तुला काय म्हणायचे आहे? गौरवने असे विचारल्यावर निशा रागाने ओरडत म्हणाली, मी तुला सांगते, तू इतका अधीर का झाला आहेस? मला तुझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं उघड करायची आहेत. होय, लग्नानंतर आईची तब्येत बरी नसल्याचे सांगत वैभव तुम्हाला किचनमध्ये कामाला लावलं. ऑफिसचे वातावरण चांगले नाही असे सांगून गौरव, तू मला ऑफिसच्या पार्ट्यांमध्ये घेऊन जात नव्हतास. मग तू माझ्यासमोर तुझ्या मित्रांच्या बायकांची स्तुती करत होतास. कारण माझा आत्मविश्वास नष्ट होईल आणि मी आयुष्यभर तुझी गुलाम राहीन. कधी आपल्याला मूल व्हावं असा मुद्दा काढला तेव्हा कधी तू पगार कमी तर कधी विभाच्या लग्नाची अडचण मला सांगत होतास. मी तुझे प्रत्येक बहाणे, प्रत्येक खोटं ऐकलं आहे. आणि एके दिवशी टेबल साफ करताना चुकून तुझं घड्याळ खाली पडलं. तेव्हा तू लगेच माझ्यावर हात उगारलास. ती चापट माझ्या गालावर नव्हती तर माझ्या हृदयावर लागली होती. आणि तेव्हाच मी ठरवले,
की अपमानित आणि परावलंबी होण्यापेक्षा त्रास सहन करून स्वावलंबी होणे चांगले आहे. हे सांगताना तिचे डोळे ओले झाले, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली, त्या दिवशी तुझ्याकडून मिळालेल्या सर्व अपमानांना मी माझी शक्ती बनवलं. माझ्या डिग्रीवर पडलेली धूळ साफ केली आणि अँड्रॉइड फोन खरेदी करून मी प्रगतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. तुमच्या परस्पर मी प्रशिक्षणासाठी फॉर्म भरला. मी रात्री उशिरा अभ्यास करायचे आणि माझ्या सासूबाईंना वाटले की निशा तिच्या नवऱ्याची वाट पाहत आहे. त्याचवेळी आईला भेटण्याच्या बहाण्याने मी शाळेत अर्ज केला आणि मुलाखतीच्या दिवशी मला माझ्या आईने आजारपणाच्या बहाण्याने मला बोलावले होते. आता जॉईनिंग लेटर माझ्या हातात आहे. हो हो, जायचं असेल तर जा. तुला कोणी अडवलं आहे का? गौरवच्या आवाजात चिडचिड दिसत होती. तेव्हा निशा म्हणाली, असं नाही, हे घटस्फोटाचे पेपर आहेत, त्यावर सही कर आणि तुझ्या आईला माझ्या आईने दिलेले सर्व दागिने मला परत करायला सांग. असे म्हणत तिने गौरवच्या दिशेने कागद फेकले. कागदपत्र पाहून गौरव विचार करू लागला. मला जी भित्री मांजर वाटली ती तर वाघीण निघाली. त्याने त्याच्या आईकडे पाहिलं, ज्या कदाचित तिला दागिने न देण्याचा विचार करत होत्या. निशाने हँडबॅगमधून एक लिफाफा काढला आणि तो लिफाफा गौरवला दाखवला आणि म्हणाली, तुला सही करायची असेल तर काही हरकत नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी ते सर्व कोर्टात सादर करेल. मग संपूर्ण कुटुंब आरामात तुरुंगात दळणदळत बसा. गौरवने लगेच कागदपत्रांवर सही केली आणि निशाच्या सासूला दागिने परत करण्यास सांगितले. निशा ट्रॉली बॅग घेऊन बाहेर निघून गेली. त्या ट्रॉली बॅगवर एक कागद होता, ज्यावर लिहिले होते, चुकूनही स्त्रीचा अपमान करण्याची चूक करू नका. ती कुमकुवत नाही, कारण अपमान हा नेहमीच तिच्यासाठी श्राप नसतो. कधीकधी तो वरदान देखील बनतो. मित्रांनो, प्रत्येक घरात जर स्त्रीचा सन्मान केला तर आज प्रत्येक स्त्री सुरक्षित आणि आत्मसन्मानाने जगेल आणि तोच तिचा जन्मसिद्ध हक्क आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.